माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेतली असता महापालिका प्राथमिक शाळेतील मुलांमध्ये अध्यापन स्तर वाढविण्यासाठी जास्तीचा प्रयत्न करणं आवश्यक आहे असं मत नोंदवून 1 ऑगस्ट रोजीची मंगलधाम मनपा कार्यालय सांगली येथे सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती। माननीय श्री शुभम गुप्ता आयुक्त सौ यांनी विद्यार्थी अध्ययन स्तर निश्चित करण्याबाबत मनपा शिक्षण विभाग व डाएट सांगली यांच्या वतीने अनुभवी शिक्षक व केंद्र समन्वय यांच्याशी चर्चा करून डॉक्टर रमेश होस्कोटी, प्राचार्य डाएट सांगली व सर्व अधिव्याख्याता यांनी नियोजन केलं। शासनाचा बालवाडी ते 3री या वर्गाचा भाषा व गणित या विषयांचा अध्ययन स्तर तयार असून त्यावर शाळा स्तरावर कामकाज सुरू आहे। पुढील 4थी ते 8वी पर्यंत भाषा व गणित विषयांचा अध्ययन स्तर तयार करणं व इयत्ता 1ली ते 8वी या वर्गांचा इंग्रजी विषयांचे नव्याने अध्ययन स्तर तयार करण्यात यावं, यावर कार्यक्रम निश्चित करून प्रत्यक्ष कामकाज देखील सुरू केले। के.पी. शहा विद्यालय सांगली माननीय आयुक्त सौ यांनी सांगितलेल्या बाबीचा विचार करून भाषा, गणित, इंग्रजी, उर्दू व कन्नड या विषयांचा अध्ययन स्तर निश्चित करण्यासाठी विविध विषयाचे गट तयार करून त्यांचा वर्ग व विषय वाटप करून कशा पद्धतीने तयार करता येईल यावर सर्व तज्ज्ञ शिक्षकांची कार्यशाळा घेतली होती। प्रत्येक विषयाचा एक प्रमुख शिक्षक नेमण्यात आला, त्यानुसार कामकाज करण्यात आले। तज्ज्ञ शिक्षकांना वेळ देऊन त्याबाबतचं कामकाज केलं व त्यामध्ये काय बदल असेल तर सूचित करण्यात आले। वेळोवेळी शिक्षकांच्या बैठकी घेऊन कार्यक्रमात काही त्रुटी असेल तर काय बदल करावा याबाबत तज्ज्ञ शिक्षक व माननीय प्रशासन अधिकारी श्री रंगराव आठवले यांनी मार्गदर्शन केलं। माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली खालील शिक्षक श्री शंकर ढेरे यांनी गणित, श्रीमती सुनीता देवके यांनी मराठी, श्रीमती मंजुषा सूर्यवंशी यांनी इंग्रजी, श्री असद पटेल यांनी उर्दू या विषयांवर केलेल्या तयारी केली आहे। शाळा स्तरावर घेतलेल्या चाचण्यांनुसार विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती निहाय संपादनूक लक्षात घेऊन जे मूल अध्ययनात कमी आहे अशा मुलांना वेगळं करून त्यांची तयारी करून घेण्यासाठी अध्ययन स्तर कृती आराखड्यानुसार दिलेल्या कृतीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना सराव घेऊन त्यांचा अध्ययन स्तर वाढवण्यासाठी शिक्षक व मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन व सूचना करण्यात येणार आहेत। तसेच ज्या विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तरामध्ये वाढ झाली आहे त्या विद्यार्थ्यांची गणना वरील निष्कर्षात करण्यात येणार आहे। सर्व मुलांचे अध्ययन पूर्ण झाल्यानंतर 90 दिवसांचा कृती आराखडा तयार करून जी मुलं अभ्यासात मागं आहेत त्यांच्यासाठी शाळा स्तरावर विषय शिक्षक कामकाज करण्यात येणार। कालावधी पूर्ण झाल्यावर एक अंतिम परीक्षा घेण्यात येणार आहे। या उपक्रमासाठी माननीय श्री शुभम गुप्ता आयुक्त मनपा सांगली, माननीय श्रीमती शिल्पा दरेकर उपायुक्त मनपा सांगली, माननीय श्री रंगराव आठवले प्रशासन अधिकारी मनपा सांगली, माननीय श्री रमेश होस्कोटी प्राचार्य डाएट सांगली व सर्व अधिव्याख्याता श्री गजानन बुचडे लेखापाल, श्री सतीश कांबळे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, सर्व समन्वयक मनपा शिक्षण विभाग सांगली, अध्ययन स्तर तज्ज्ञ मार्गदर्शक व शिक्षक सहभागी होऊन काम करतात।